राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोलापूर शहर व पंढरपूर तालुका परिसरातील धाब्यांवर टाकलेल्या धाडीत न्यायालयाने 2 हॉटेल चालकांसह 4 मद्यपी ग्राहकांना 65,000 रुपयांचा दंड ठोठावला। सविस्तर वृत्त असे की शनिवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील कल्याण नगर येथील हॉटेल स्वर्ग या धाब्यांवर छापा टाकला असता अंबादास सिद्धराम म्हेत्रे वय 38 वर्षे हा 2 मद्यपी ग्राहक नामे केतन मिलिंद शिर्के वय 30 वर्षे व मनोज श्रीहरी ढगे वय 38 वर्षे यांना दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचे आढळून आल्याने सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 68 व 84 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला। सर्व आरोपींना मंगळवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय श्रीमती A.S. बिराजदार यांच्या समक्ष हजर केले असता धाबा मालकाला 25,000 रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 3,000 रुपये दंड ठोठावण्यात आला। एका अन्य कारवाईत पंढरपूर निरीक्षक पंकज कुंभार यांनी त्यांच्या पथकासह मंगळवारी दुपारच्या सुमारास रोपळे बुद्रुक गावच्या हद्दीतील हॉटेल संस्कार या धाब्यावर छापा टाकला असता धाबा चालक सत्यवीर श्याम बिहारी वय 40 वर्षे, मद्यपी ग्राहक नामे सोमनाथ वसंत गुंड वय 33 वर्षे व पिंटू कुमार वय 35 वर्षे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला। या कारवाईत विभागाने 180 मिली क्षमतेच्या रॉयल स्टॅग विस्कीच्या 2 बाटल्या व काचेचे ग्लास असा एकूण 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंढरपूर श्रीमती S.A. साळुंखे यांच्या न्यायालयात हजर केले असता धाबा चालकाला 25,000 रुपये दंड व दोन्ही आरोपींना अनुक्रमे 5,000 व 4,000चा दंड ठोठावण्यात आला। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय पाटील, निरीक्षक सुनील कदम, पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे, जवान नंदकुमार वेळापुरे, अण्णा खर्चे, अशोक माळी, विजयकुमार शेळके, प्रकाश सावंत, वाहन चालक दीपक भागमारे व रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली। उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील कल्याण नगर येथील हॉटेल स्वर्ग या धाब्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी धाबा चालक व 2 मद्यपी ग्राहकांना अटक करण्यात आली। तिन्ही आरोपींना आज मान्य प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय यांची समक्ष हजर केले असता धाबा चालकास 25,000 रुपये व ग्राहकांना प्रत्येकी 3,000 रुपये दंड ठोठावण्यात आला। एका अन्य कारवाईत निरीक्षक पंढरपूर यांच्या पथकाने रोपळे बुद्रुक गावाच्या हद्दीतील हॉटेल संस्कार या ठिकाणी छापा टाकून धाबा चालक व 2 मद्यपी ग्राहकांना अटक केली। मान्य न्यायालयासमक्ष त्यांना हजर केले असता धाबा चालकाला 25,000 रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना 5,000 व 4,000 असा दंड ठोठावण्यात आला। दोन्ही कारवाईत एकूण 65,000चा दंड न्यायालयाकडून वसूल करण्यात आला। ही कारवाई निरीक्षक सुनील कदम, पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे, जवान नंदकुमार वेळापुरे, अण्णा खर्चे, अशोक माळी, विजयकुमार शेळके, प्रकाश सावंत व वाहन चालक दीपक वाघमारे व रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली।